म्यूट करा रे बाळांनो. ठीक आहे. बघा आपण काल बघितलं होतं बघा. फटाफट एक वेळेस लक्ष द्या इकडं. स्क्रीन तुमच्या पुढे आलेली आहे. त्याच्यावरती कोणीही ड्रॉ करू नका रे. किती वेळेस सांगायचं. तर आपण काल बघितलं होतं की व्हाय न्यूटन्स लॉ इज इनवर्स स्क्वेअर लॉ. मग इनवर्स स्क्वेअर लॉ साठी आपण काय केलं की सुरुवात केली ऍझम्पशन पासून. बघा सुरुवात केली ऍझम्पशन पासून आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की सेंट्रिपिटल फोर्स असतो mv स्क्वेअर बाय आर. जाऊ दे इथं सांगतो आता. तर आपण काल काय बघितलं होतं. सेंट्रिपिटल फोर्स ने आपण सुरुवात केली F इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय आर. आणि हा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो असं मी सांगितलं होतं. मग पुढे आपण बघितलं की ही व्हेलॉसिटी जी असते ते डिस्टन्स अपॉन टाइम असते आणि सर्कल मध्ये पूर्ण फिरण्यासाठी हे आहे सन आणि ही अर्थ आहे. हे पूर्ण फिरण्यासाठी तिला डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागतो 2πr आणि जो टाइम लागतो हे इथून एवढा त्याला आपण टाइम पिरियड म्हटलं. ही झाली व्हेलॉसिटी. ह्या व्हेलॉसिटीला आपण हे बघा इथं टाकलं. राईट. तसं फटाफट लक्षात येते का. बघा मग ह्या व्हेलॉसिटीला आपण तिथे टाकल्याच्या नंतर F इज इक्वल टू m व्हीच्या ठिकाणी आलं 2πr अपॉन कॅपिटल टी त्याचा स्क्वेअर आणि खाली आर mv स्क्वेअर बाय आर. आणि मग त्याच्यानंतर आपण मग ते सर्वांचा स्क्वेअर केला. 15,000चा मोबाईल घ्या. ओप्पोचा. त्यात सगळे रॅम रोम सगळं आहे. मस्त किती आहे त्याच्यात. मग हे स्क्वेअर केल्याच्या नंतर काय झालं. हे m हे 4 हे पाय स्क्वेअर हे झालं आर स्क्वेअर आणि हे टी खाली आणलं. मग आर आणि टी. मग हे आर आणि आर कटलं. मग त्याच्यानंतर काय केलं आपण ह्याला असं लिहिलं 4π स्क्वेअर m हे लिहिलं. मग आर एकटाच राहिला आणि खाली आलं टी. राईट. मग मी काय केलं ह्याला गुणलं आर स्क्वेअरनं आणि डिवाइड पण केलं आर स्क्वेअरनं. मग असं केल्याच्या नंतर हे झालं आर क्यूब. बरोबर आहे का. हे झालं आर क्यूब आणि हे टी जे आहे ते टीचा स्क्वेअर झाला लक्षात घ्या. मग इथं 4π स्क्वेअर m आर क्यूब अपॉन हे टीचा स्क्वेअर. इथं बघा हा टीचा स्क्वेअर आहे. टीचा स्क्वेअर आणि हे आर स्क्वेअर इथं लिहिलं. मग हे एवढं सर्व कॉन्स्टंट म्हटलं आपण आणि हे केपलर्स लॉ नुसार कॉन्स्टंट म्हणून हे दोघे मिळून कॉन्स्टंट झाले अपॉन आर स्क्वेअर आलं. सो फोर्स इज इक्वल टू आलं के अपॉन आर स्क्वेअर आणि हे जर कॉन्स्टंट काढून टाकलं तर प्रोपोर्शनल टू 1 अपॉन आर स्क्वेअर येते. सो अशा प्रकारे हे आपण बघितलं होतं. कालचं डेरिव्हेशन पुन्हा एकदा मी रिपीट केलेलं आहे. मोठं डेरिव्हेशन आहे बट डोंट वरी अबाउट इट. त्याच्यानंतर टॉपिक टाका अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स विषयी 2-3 महत्वाचे मुद्दे. ठीक आहे सर्वांना म्यूट.
एक लक्षात घ्या, आता जे स्वतःला म्यूट करत नाहीत मी त्यांना ह्याच्या बाहेर काढून टाकेल, मीटिंगच्या बाहेर काढून टाकेल, एवढंच लक्षात घ्या. याच्यामध्ये काय करायचं आहे की हे समजा आपली ही अर्थ आहे एवढी मोठी पूर्ण, मग ही जर अर्थ आहे तर तिच्याविषयी काही ग्रॅव्हिटेशनल विषयी माहिती आहे किंवा अर्थला स्वतःची ग्रॅव्हिटी आहे, कोणत्याही वस्तूला ती व्हर्टिकली डाऊनवर्ड खेचते. अर्थची ग्रॅव्हिटी ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी अर्थ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. तर बघा, मग अर्थ ग्रॅव्हिटेशन विषयी काय काय लक्षात ठेवायचंय. सर्वात पहिले, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड मुळे अर्थ अट्रॅक्ट्स दी ऑब्जेक्ट्स, स्वतःकडे ऑब्जेक्ट्सला अट्रॅक्ट करते. सेकंड पॉइंट काय आहे बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे समजा इथं जर एखादी बॉडी आहे तर पृथ्वी त्याला बरोबर तिच्या सेंटरकडेच ओढते. असं नाही की इथे एखादा ऑब्जेक्ट आहे त्याला इकडे ओढते, नाही, ती बरोबर त्याला इकडेच ओढते. राईट, सो इट इज ऑलवेज टुवर्ड्स सेंटर. इट इज ऑलवेज टुवर्ड्स सेंटर. अर्थ ग्रॅव्हिटी विषयी काही महत्वाचे पॉइंट्स आहेत हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एन ऑब्जेक्ट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. टुवर्ड्स सेंटर म्हणजे व्हर्टिकली डाऊनवर्डच असतो, त्याला काही वेगळं लिहायची गरज नाही, व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्याच्यानंतर ह्याच्याविषयी नेक्स्ट पॉइंट कोणता आहे बघा, व्हेन वी थ्रो द स्टोन. ओके, हा, स्टोन थ्रो केल्याच्या नंतर काय होतंय बघूया आपण. पृथ्वीवरती असताना आपण दगड वर फेकला की काय होतंय. अर्थच्या ग्रॅव्हिटी विषयी महत्वाचा पॉइंट आहे बघा. सिंपल थिंग आहे, समजा ही पृथ्वी आहे, याच्यावरती तुम्ही उभा टाकलात, ठीक आहे, आणि इथून तुम्ही काय केला, दगड किंवा बॉल वर फेकला तर असा बॉल वर जातो, पण वर जात जात इथं त्याची स्पीड असते 20, मग कमी होते काहीतरी 10, 5, 2 आणि शेवटी इथं 0 होते. बघा, लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. टॉपला 0 होते ह्या बॉलची स्पीड, आणि 0 झाल्याच्या नंतर पुन्हा बॉल त्याच मार्गाने, मी समजावं म्हणून दुसरा मार्ग काढतोय, पण त्याच मार्गाने असा वापस खाली येतो. जर तुम्ही सरळ वर फेकला असेल तर, तिरपट फेकला असेल तर असा खाली येतो. मग पुन्हा इथं स्पीड, टॉपला स्पीड 0 होते आणि पुन्हा मग खाली येताना इथं 2 झाल्यानं तर खाली येताना बरोबर ह्या पॉइंटला 2 होते, ह्या पॉइंटला बरोबर 5 होते, ह्या पॉइंटला 10 होते आणि ह्या पॉइंटला बरोबर 20 होते पळत असताना खाली. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की पृथ्वीची जी स्पीड आहे ती वर जाताना, बॉलची जी स्पीड आहे किंवा कोणत्याही ऑब्जेक्टची स्पीड वर जाताना कमी होते आणि पुन्हा वरून खाली येताना वाढत जाते. आणि बरोबर त्या पॉइंटला तेवढी स्पीड असते, जाताना जेवढी होती तेवढीच येताना स्पीड असते, प्रोव्हाइडेड एअर फ्रिक्शन नसलं पाहिजे. हवा जर असेल तर मग गोष्टी वेगळ्या होतात, ते तुम्हाला 11वी मध्ये कळतील डिटेलमध्ये. पण सध्या वर जाताना स्पीड कमी होते, खाली येताना स्पीड वाढते आणि टॉप मोस्ट पॉइंटला स्पीड 0 असते. मग ही स्पीड कमी का होते, कारण ऑब्जेक्ट वर जात असताना पृथ्वी त्याला खाली ओढते ग्रॅव्हिटीमुळे, आणि खाली ओढल्यामुळे तुम्हाला माहिती आहे फोर्स उलट्या दिशेत लागला की स्पीड कमी होते. राईट, सो ऑब्जेक्ट थ्रोन अप, जो ऑब्जेक्ट आपण वर फेकलाय त्याची स्पीड कमी होते. ऑब्जेक्ट थ्रोन अप स्लोज ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळे ऑब्जेक्ट आपण वर फेकलेला स्लो डाऊन होतो. राईट, हे छोटे छोटे पॉइंट आहेत. त्याच्यानंतर काय, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स कंटिन्यूज टू बी एक्झर्टेड. ठीक आहे, मग हे काय डबल, ते मी सांगितलंच तुम्हाला, वर जाऊन खाली येतंय. राईट, त्याच्यानंतर बरं ठीक आहे, हे आपण इकडे लिहूया, ड्यू टू ग्रॅव्हिटी. ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो अर्थचं ग्रॅव्हिटेशन कसं आहे तुम्हाला कळलं. एक तर ग्रॅव्हिटीमुळे अर्थ प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करते. दुसरं काय, ते ऑलवेज अट्रॅक्शन तिच्या सेंटरकडे असतंय. त्याच्यानंतर तिसरं काय बघितलं, व्हर्टिकली डाऊनवर्ड असते ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यानंतर ऑब्जेक्ट जो आपण वर फेकलाय तो वर जाताना त्याची स्पीड कमी होते, कारण का तर ते ग्रॅव्हिटी त्याला खाली ओढत असते. एवढं सर्व आपलं झालेलं आहे.
ह्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे लो टाईड आणि हाय टाईड. लो अँड हाय टाईड. बघा, लो टाईड आणि हाय टाईड म्हणजे काय आहे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. भरती आणि ओहोटी. पृथ्वीवरती विशिष्ट वेळानंतर भरती आणि ओहोटी येत असते, म्हणजे समुद्राचं पाणी वर येते आणि पुन्हा खाली जाते. त्याचं रिझन आपण बघूया सिम्पली का होते तसं. समजा समजा ही आहे अर्थ, राईट. मग ही अर्थ जी आहे मुद्दाम समजण्यासाठी सांगतोय तुम्हाला. लक्षात येतोय का रे? बघा जरा, सर्वांना ऐकू येते ना? ओके. तर ही अर्थ आहे आणि अर्थ वरती हे पाणी आहे. समजा असा समुद्र आहे, ठीक आहे. आणि इथं आहे मून, आणि हा मून पृथ्वीभोवती फिरत असतो. सन तर खूप दूर आहे, इथं आहे, अतिशय दूर आहे. म्हणून सनची जी ग्रॅव्हिटी आहे ती पृथ्वीवर तेवढी नाही. जरी सन मोठा असला तरी खूप दूर आहे. कारण दोन्ही गोष्टी बघाव्या लागतात. फोर्स कसा आहे ग्रॅव्हिटीचा? G(m1)(m2)/r², बरोबर आहे का? मग जरी सनचं मास जास्त असलं पण डिस्टन्स खूप जास्त आहे आणि डिस्टन्स इनव्हर्सली रिलेटेड आहे. म्हणून सूर्याचे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीवरती तेवढा इफेक्टिव्ह नाही जेवढा की चंद्राचा आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ मून इज मोर इफेक्टिव्ह ऑन अर्थ rather than sun, which is very far away. So this guy is moon, this girl is earth. Now what happens? This moon attracts the water. पृथ्वीवरचं पाणी मून स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. बघा, लक्षात घ्या, स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. आणि स्वतःकडे अट्रॅक्ट केल्यावर हे पाणी कसं होतंय बघा जरा. हे अर्थ आहे, हे बघा, हे पाणी हे इकडं असं लांबल्या जाते. हे बघा, आणि हे पाणी इकडं ओढल्यामुळे इथलं पाणी खाली जातं, राईट. 90 डिग्रीला जे असते पाणी, हे बघा, ही जी लाईन आहे, ही जी 90 डिग्रीची लाईन आहे तिथं पाणी काय होतंय? कमी होतंय. हे बघा असं. आणि इकडं पाण्याची पातळी वाढते, इथं पाण्याची पातळी कमी होते. आणि चंद्र फिरत फिरत इथं आला की मग पुन्हा इथलं पाणी खाली येतं आणि इथलं पाणी, म्हणजे इथलं पाणी लांबतंय, म्हणजे वाढतंय, आणि इथलं पाणी कमी होतंय. 90 डिग्रीचं पाणी कमी होतंय. म्हणजे बरोबर एका दिवसातून चंद्र म्हणजे बेसिकली पृथ्वीच फिरत असते, राईट. चंद्र म्हणायची गरज नाही, पृथ्वी फिरत असते आणि एका दिवसामध्ये पृथ्वी पूर्ण एक वेळा कंप्लीट करते. म्हणून चंद्र इथंच राहतो, पण पृथ्वीचं हे पाणी इथं येऊ शकते ना. अशी पृथ्वी फिरत, आता पृथ्वी अशी फिरते, ठीक आहे, तुम्ही समजून घ्या की पृथ्वीचा प्रत्येक भाग चंद्राच्या पुढे येतोच दिवसातून, असं फिरत असल्यामुळे. आणि म्हणून कधी इथं भरती येते, कधी इथं भरती येते, तर कधी इथं भरती येते. आणि बरोबर एका दिवसामध्ये एका ठिकाणी एकदा भरती येते आणि एकदा ओहोटी येते, राईट. त्या भरती आली की त्याला हाय टाईड म्हणतात, ओहोटी आली की त्याला लो टाईड म्हणतात. म्हणजे भरती आणि ओहोटी ही सूर्यामुळे नसून तर चंद्रामुळे आहे पृथ्वीवरती, हे तुम्हाला माहित असू द्या. दिस इज कॉल्ड एज लो टाईड अँड हाय टाईड. मग ह्याच्याविषयी काय महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे तुम्हाला? ठीक आहे, बघा. लो टाईड आणि हाय टाईडला काय म्हणायचं? लो टाईड अँड हाय टाईड इज द फेनॉमिनॉन ऑफ चेंज ऑफ लेवल ऑफ सी वॉटर. चेंज ऑफ लेवल ऑफ सी वॉटर. त्याच्यानंतर ही भरती आणि ओहोटी कशामुळे येते? सेकंड पॉइंट, दिस इज ड्यू टू मून. चंद्रामुळे असते, हे माहित असू द्या तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, की दिवसामधून हे 2 वेळेस होते. इट ऑकर्स ट्वाइस अ डे. ऑकर्स ट्वाइस अ डे, ठीक आहे. ह्या महत्वाच्या पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आणखीन काही महत्वाच्या याच्यात लक्षात ठेवायचंय का? नाही, चालतंय, ठीक आहे. चला आता हे सर्व बोर्डवरचं लिहून घ्या एक 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 एक.
नाही बेटा, प्लेस सेम नसते. लो टाईड आणि हाय टाईडचे प्लेस सेम नसते. जिथं हाय टाईड आहे त्याच्या 90 डिग्रीला लो टाईड असते. काय सेकंड लॉ आर रिपीट कोणता? ठीक आहे, रेकॉर्डिंग ऑफ. शाने आहेत की मुलं, खूप हुशार आहेत. चला सांगतो मी डबल, टेन्शन घेऊ नका. सेकंड लॉ, न्यूटन सेकंड लॉ कशाला म्हणतोय मला कळलं नाही. इथं न्यूटनच्या सेकंड लॉचा आत्ताच आहे थोड्या वेळात आहे. बरोबर आहे तुझं, बघा मी सांगतो राईट. चला तर रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, अर्थ ग्रॅव्हिटेशन आपल्याला सुरू करायचंय. अर्थ ग्रॅव्हिटेशन तुम्ही टॉपिक टाकलाय, अर्थ ग्रॅव्हिटेशन, त्यालाच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतात. ठीक आहे, मग त्यात मी काय समजलं तुम्हाला, अर्थ ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, ही पृथ्वी आहे मोठी समजायची आणि तिच्या भोवताली कोणतीही बॉडी असेल तर पृथ्वी त्या बॉडीला स्वतःकडे ओढते, म्हणजे ऍक्सेलरेट करते, स्वतःकडे फोर्स लावते. त्याच्यावरती फोर्स लावलं म्हणजे ऍक्सेलरेशन तयार होतंयच न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार. मग ही बॉडी इकडे येते, मग ही बॉडी इकडे येते म्हणजे ऍक्सेलरेट होते. ह्यालाच म्हणतात पृथ्वीचं ऍक्सेलरेशन किंवा अर्थ ऍक्सेलरेशन किंवा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन, इट इज ऑल्सो कॉल्ड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याला स्मॉल जी लिहितात, तुमच्या नोट्समध्ये चुकून कॅपिटल जी झालंय, स्मॉल जी लिहितात. त्याचा फॉर्म्युला आहे कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. पृथ्वीच्या सरफेस वरती हा फॉर्म्युला आहे, दूर गेल्यावर थोडा फॉर्म्युला बदलतो. त्याच्यात काय बदल होतो आपण बघूया नंतर वेळ पडल्यावर. तर स्मॉल जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, मास ऑफ द अर्थ, रेडियस ऑफ द अर्थ. आय एम सेइंग रेडियस ऑफ द अर्थ. मग ह्याचं डेरिवेशन तुम्हाला विचारलं जातंय, तर डेरिवेशन आपण करत आहोत बाय न्यूटन्स लॉ. न्यूटन्स सेकंड लॉ नाही बेटा, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सेकंड लॉ नाही, हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. न्यूटनचा सेकंड लॉ हा आहे बघा, हा आहे ग्रॅव्हिटेशनचा लॉ, राईट. सो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, फोर्स applied by earth on this object of mass small m is given by g m upon r square. आता but we also know that force is equal to mass into acceleration. but आणि हे कुणानुसार आहे, बाय न्यूटन्स सेकंड लॉ, बाय न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, बाय न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. वी कॅन राईट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. हे आपल्याला गेल्या वर्षी झालेलंच आहे. पण ह्या ऍक्सेलरेशनला आपण इथं काय लिहिलेलं आहे, जी लिहिलंय बघा, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय लिहिलंय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग लेफ्ट हँड साइड इक्वल आहेत, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ह्यांच्या लेफ्ट हँड साइड इक्वल आहेत, म्हणजे राईट हँड साइड पण इक्वल असायला पाहिजे. सो comparing right sides, comparing right sides of equation 1 and 2, right, we get बघा mg is equal to हे पूर्ण एवढं, that is g m अपॉन r स्क्वेअर. हे m आणि m कटतंय आणि तुमच्याकडे फॉर्म्युला येतो g चा कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर, राईट. हेन्स प्रूव्ड. 3 मार्काला 2 मार्काला येऊन आलं. काय टाइमपास मध्ये झालं पण डेरिवेशन. ठीक आहे, तर हे लिहून काढा सर्व बोर्डवर जे आहे ते पहिल्यांदा. चला आता 3 मिनिटं राहिलेली आहेत, फटाफट लिहून घ्या. स्मॉल एम इज द मास ऑफ दिस बॉडी. ही जी छोटं आहे ना मास, ती दुसरी बॉडी ज्याच्यावरती पृथ्वी काय करत आहे, ऍक्सेलरेशन लावत आहे. 2 बॉडी असाव्या लागतात फोर्स साठी, राईट. एक मोठी बॉडी आहे, एक छोटी बॉडी आहे. मोठी बॉडी छोट्या बॉडीवरती फोर्स लावते, कळलं? ओके, शाबास. मुलं हुशार झाले, फटाफट प्रश्न विचारायला. सर्व लिहून घ्या बेटा. चला झालं.
झालं, शाबाश. तर ठीक आहे, मग आपली मीटिंग आता एनिवेज ऑफच होणार आहे. सर्वांना गुड बाय. फक्त 1 मिनिट राहिलेला आहे. ओके, बाय. बाय एव्हरीबडी, बाय.